लाडक्या बहिणींनो, थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण आजची बातमी तुमचा हप्ता थेट बंद करू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. 21वा हप्ता येणार आहे, पण सगळ्यांना नाही. आणि सगळ्यात धक्कादायक अपडेट म्हणजे 72 लाख महिलांची नावं योजनेतून काढून टाकण्यात आली आहेत. आता प्रश्न असा आहे, तुमचं नाव त्या यादीत आहे का? तुम्हाला 20वा हप्ता मिळाला का? आणि सर्वात महत्त्वाचं, 21वा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही? कारण सरकारने आता नियम खूप कडक केले आहेत. एक छोटीशी चूक आणि तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुराव्यासहित सांगणार आहे, कोणाला हप्ता मिळणार, कोणाला मिळणार नाही, आणि जर तुमचा हप्ता थांबला असेल तर काय करायचं. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 72 लाख महिला अपात्र. बघा लाडक्यांनो, या नामांकित वृत्तपत्राच्या बातमीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या 15 महिन्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पडताळणीत एक धक्कादायक आकडा समोर आला आहे. एकूण 2,47,00,000 महिलांपैकी तब्बल 72 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. म्हणजेच आता फक्त 1,75,00,000 पात्र महिलांनाच दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. यामुळे सरकारची वर्षाला 15,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की मला 20वा हप्ता मिळाला म्हणजे पुढचे सर्व मिळतील, तर तसे नाहीये. पडताळणी अजूनही सुरू आहे. ज्यांच्या घरी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे, त्यांचे हप्ते आता बंद होणार आहेत. कोणाला मिळणार 21वा हप्ता? आता मुख्य प्रश्न, 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार? बजेटचे गणित पाहिले तर 21,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. म्हणजेच सरकारकडे आता फक्त पात्र म्हणजे 1,75,00,000 महिलांना देण्यासाठी पुरेसा निधी आहे. कोणाला मिळणार? ज्यांची eKYC पूर्ण आहे आणि ज्यांचे आधार बँक खात्याशी लिंक आहे. का मिळणार नाही? जर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या बँक खात्यात मोठे व्यवहार किंवा उत्पन्न आढळले तर पडताळणीत तुमचे नाव कट होऊ शकते. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डचा प्रकार कोणता आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेन. लाडक्या बहिणींनो, आजची अपडेट इथेच संपते. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि अजूनही तुमच्या ओळखीतील कोणाला हप्ता मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. अशाच रोजच्या लेटेस्ट आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रश्न, शंका किंवा तुमची परिस्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.